तीन तीन स्ट्राईक जे म्हणून दाखवले त्यातला हा तिसरा स्ट्राईक होता. याचा अर्थ काय काढायचा की यापुढे तुम्हाला परत आम्ही चान्स देणार नाही की आपल्याला तो चान्स मिळणार नाही त्या पद्धतीने, आणि जर त्यांना चान्स मिळणार नाही असं आपण सांगत असू तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्ही एक्सपेक्ट करता? ते एक तर ट्विट करणं इज व्हेरी डेंजरस. पण ते स्ट्राईक 3चं जे संदर्भ होता ते खरं म्हणजे तो बेसबॉल मधला संदर्भ होता. स्ट्राईक 1, स्ट्राईक 2, स्ट्राईक 3 Okay. आणि स्ट्राईक 3 म्हणजे युअर आउट. सो इट वॉज इन दॅट कंटेक्स्ट की तीनदा तुम्ही केले, तीनदा आम्ही केले, तर नाव आम्ही पुन्हा तुम्हाला चान्स देणार नाही, तर तुम्ही आपलं रवैया आहे ते बदली करा, नाहीतर अजून नुकसान जो आहे तुम्हालाच पडणार आहे. तर ते होतं स्ट्राईक 3. सर, यावेळी एक जी नवीन गोष्ट पाकिस्तान आणि चायना बरोबर, म्हणजे त्यांनी त्यांचे विमानं, त्यांचे हत्यार वगैरे, तर तुम्ही लष्कर प्रमुख असतानाही चीन बरोबर इन्सिडेंट झाला होता, तर आता हे काय आपण पहिल्यांदा बघतोय की पाकिस्तान आणि चीन बरोबर आहे, आणि हे किती मोठा थ्रेट आहे? कारण आपण पहिले त्यांना वेगवेगळं बघायचो की एक पाकिस्तान आणि एक चीन, आणि दोघं बरोबर आले, तर याचा काय ओव्हरऑल परिणाम आहे? आपण नेहमीच दोन थ्रेट्स आहेत, पाकिस्तान आणि चायना, आणि त्यांचं मिळून तो कल्युझिव्ह थ्रेट आहे. ते नेहमीच आमच्या प्लॅनिंगमध्ये असतं की कुठल्या इन्सिडेंटमध्ये कोण कुणाची मदत घेईल. तर पाकिस्तान ह्याच्यामध्ये ज्युनियर पार्टनर आहे चायना आणि पाकिस्तानच्या रिलेशनशिपमध्ये. तर पाकिस्तानला जेव्हा गरज पडली तर नेमकं चायना तर मदतीला येईलच, पण चायनाच्या विरुद्ध आपलं काय केलं तर पाकिस्तान त्याचा फायदा घेईल, पण चायना पाकिस्तानला असं स्पष्ट म्हणणार नाही की तुम्ही आमच्या मदतीला या, कारण मग ते त्यांच्यासाठी तो कमीपणा असेल. चायनाला मदत लागेल म्हणूनच मी समजून सांगतोय की म्हणून ते मुद्दाहून असं नाही करणार, पण हे बघून की आपलं लक्ष चायनाकडे गेलंय, त्याचा फायदा घेऊन पाकिस्तान आपल्या वेस्टर्न बॉर्डरवर काहीतरी अजून आपल्याला हे करू शकतो. पण पाकिस्तान जेव्हा विरुद्ध जेव्हा आपलं काहीतरी होईल तर पाकिस्तान नक्कीच चायनाची मदत मागणार, आणि ती मदत जेव्हा काही इन्सिडेंट होतं तेव्हाच नाही, पण आधी सुद्धा पीस टाईममध्ये सुद्धा इक्विपमेंट देऊन, ट्रेनिंग देऊन, जेव्हा काही इन्सिडेंट होतो तेव्हा सॅटेलाइट इमेजरी, इंटेलिजन्स देऊन, पण असं डायरेक्टली चायना असं युद्धात इन्व्हॉल्व नाही होणार. ते पाकिस्तानच्या थ्रूच जे करायचं ते करेल. पण मग डिफरन्स का? चायनाकडनं एखादी चूक झाली चीनकडनं, ज्याचा मगाशी मिलिंदनी उल्लेख केला की गलवानमध्ये झालं किंवा त्याच्या आधी डोकलाममध्ये जे झालं होतं, त्यावेळेचा आपला रिस्पॉन्स आणि पाकिस्तानने टेरर ऍक्टिव्हिटी केल्यानंतरचा आपला रिस्पॉन्स, ह्याच्यामधला हा फरक का आपल्याला बघायला मिळतो? मिअरली बिकॉज चीन चीन आहे आणि पाकिस्तान पाकिस्तान आहे, हा त्याचा अर्थ आहे की इज इट मिलिटरी माइट ऑफ चायना आणि मिलिटरी माइट ऑफ पाकिस्तान? असं काही नाही. ते जे डोकलाममध्ये झालं, जे गलवानमध्ये झालं, ते टेररिझम नव्हतं, काही असं टेरर ऍक्ट नव्हतं. इट वॉज व्हायलेशन ऑफ लेट डाऊन प्रोटोकॉल्स, व्हायलेशन ऑफ लेट डाऊन अग्रीमेंट्स. तर त्याचा आपण विरोध केला की आपण अग्रीमेंटच्या प्रमाणे ABC करायचंय, तुम्ही ते करत नाही आहात. तर आपण त्याचा विरोध केला आणि म्हणून ते इन्सिडेंट झाले. आणि गलवानमध्ये तर आपण दाखवलं की आपण त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकतो, आणि आपलं ऍक्शन घेतल्यानंतर जे डिस्कशन झाले त्याच्यामध्ये ते पाठीमागे सरकले. आणि पहिल्यांदाच असं कधी झालंय की चीन पाठीमागे सरकलंय. मुख्य गोष्ट ही खरं बघायला गेलं तर. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की इंडिया टुडे ग्रुपने काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता आफ्टर द सीज फायर, आपल्या सीज फायरची अनाउन्समेंट झाल्यानंतर. त्या सर्व्हेमध्ये असं विचारलेलं होतं की पाकिस्तान की चीन जास्त धोका कोणाकडनं वाटतो भारताच्या लोकांना, आणि हा सर्व्हे सीज फायरच्या आधी आणि सीज फायरच्या नंतरही करण्यात आलेला होता.
सीज फायर नंतरच्या सर्व्हेमध्ये भारतातल्या लोकांकडनं रिस्पॉन्स असा देण्यात आला की चीनकडनं सगळ्यात जास्त धोका आहे. कारण पाकिस्तानवरती आपण अशा पद्धतीने अटॅक केले तरी सुद्धा पाकिस्तानचा रिस्पॉन्स कितपत असू शकतो याची कल्पना साधारणतः भारताला ऑलरेडी आलेली आहे. तुम्ही सुद्धा डू यू कंकर विथ दिस, म्हणजे जे लोकांनी ज्या पद्धतीचे रिमार्क्स दिलेले आहेत त्याच्याशी किंवा त्याच्याशी तुम्हाला हे वाटतं? याच्यामध्ये काही शंकाच नाहीये की लॉंग टर्ममध्ये चीनचा जो थ्रेट आहे, धोका आहे, तो नंबर 1 आहे आणि पाकिस्तान इज नंबर 2. पण काय होतं की पाकिस्तानतर्फे हे टेररिस्ट अटॅक्स वगैरे होत राहतात म्हणून आपल्या कॉन्शियसनेसमध्ये पाकिस्तान वर राहतं. पण जे मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहे, पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट आहे, त्या सगळ्यांना माहिती आहे की आपला मुकाबला चीन बरोबर आहे, पाकिस्तान बरोबर नाही. नाही पण सर, हे जे आता मी परत पहलगामवरती जातो, एक व्ह्यू असा होता देशामध्ये की पॉलिटिकल व्ह्यू म्हणता येईल की त्यांनी आपले 26 लोक मारले आणि आपण वी वेंट फॉर अ वॉर. तर हे तर ते म्हणजे त्यांच्यासाठी लो कॉस्ट आहे, तर ते करत राहतील, पाकिस्तान कंटिन्यू करेल. मग आपला नेहमी रिस्पॉन्स हाच असणार आहे, कारण याच्यामुळे त्यांना धडा मिळेल असं तुम्हाला वाटतं हे आता जे झालंय त्याच्यामुळे? अँड जस्ट टू ऍड टू दिस, कारण आता भारताकडनं एक न्यू नॉर्मल डिक्लेअर करण्यात आलेलं आहे की एव्हरी टेरर ऍक्टिव्हिटी विल बी ट्रीटेड ॲज अ वॉर. सो प्रत्येक वेळेस, आणि टेरर अटॅक्स अशाच पद्धतीने होत राहिले तर प्रत्येक वेळेस भारत अशाच पद्धतीने एस्केलेट करेल, हेच सोल्युशन आहे. इफ आय कॅन ऍड टू दिस. नाही, आता हा वॉर शब्द, युद्ध शब्द आपण खूप असं लुजली वापरतो. आता आपण जे केलं ते नुसतं एक लष्करी कारवाई होती, युद्ध नव्हतं. आणि ती लष्करी कारवाईचा एक उद्देश होता, पॉलिटिको मिलिटरी एम होतं. आणि ती कारवाई झाल्यानंतर आपण जेव्हा त्यांच्या डीजीएमओनी फोन करून सांगितलं की आपण तात्पुरतं थांबवूया, तर आपण थांबवलं. तर ही लष्करी कारवाई एकतर युद्ध नव्हतं, नुसतं एक लष्करी कारवाई होती. आणि दुसरं, हे युद्ध विराम नाही आहे, सीज फायर नाही आहे, नुसतं तात्पुरतं आपण ही कारवाई थांबवली आहे. का थांबवली आहे की बघायला की त्यांचा रिस्पॉन्स काय आहे. तर त्यांनी अक्कल दाखवली तर वेल अँड गुड, नाही तर आपण परत सुरू करू शकतो. सो वी आर गिव्हिंग देम अपॉर्च्युनिटी टू मेंड देअर वेज. पण हे सुद्धा नाही आहे की सगळं मिलिटरी ॲक्शननीच होणार. एक DIME, डाईम म्हणून एक कन्सेप्ट असतो, डिप्लोमसी, इन्फॉर्मेशन, मिलिटरी आणि इकॉनॉमिक्स. तर ही चारही गोष्टी करायला पाहिजेत आणि जे आपण आता करतोय. नुसतं मिलिटरी ॲक्शननी नाही. हे IWT, इंडस वॉटर ट्रीटीला स्थगित करणं, ते इकॉनॉमिक ईच्या खालती आलं. ट्रेड लिंक्स तोडणं, ते ईच्या खालती आलं. जे डिप्लोमॅटिक आउटरीच करतोय, इतके सगळे डेलिगेशन गेलेत, ते डी मध्ये. इन्फॉर्मेशन वॉर, सोशल मीडिया वॉर, त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. सो वी हॅव टू विन द नरेटिव्ह ऑल्सो. इट इज नॉट इनफ टू विन द फिजिकल बॅटल, टू विन द बॅटल ऑफ द नरेटिव्स. तर हे सगळे गोष्टी जेव्हा एकत्र येतील तर तेव्हा कदाचित त्यांचं जे बिहेवियर आहे त्याच्यामध्ये आपण काही बदलाव लावू शकू. पण कन्व्हेन्शनल वॉर बदललंय असं नाही वाटत तुम्हाला? कारण तुम्ही म्हणालात की हे वॉर नव्हतं, पण तरी सुद्धा मराठीमध्ये युद्ध हा शब्द फार सोप्या ह्याच्यात वापरला जातो. म्हणजे आपण मराठी न्यूजपेपर बघू किंवा हे बघू तर युद्ध झालं असं खूप सिम्पली वापरतात शब्द. पण ज्याला आपण कन्व्हेन्शनल, ट्रॅडिशनल वॉर म्हणतो आपण की युद्ध, त्याच्या कॉन्सेप्ट आता पूर्णपणे बदलल्यात. पहिल्यांदाच आपण बघितलं की 500 ड्रोन भारतावरती पाठवले. मग आपली एक इंडिजिनियस आपण सिस्टीम बनवली आकाश, त्याच्यातनं आपण ते ड्रोन्स अटॅक आपण परतवले. आपल्याकडे S-400 ची एक सिस्टीम रशियाकडनं आपण घेतली होती. तर कन्व्हेन्शनल वॉरचे सगळ्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या पूर्णपणे आता बदलून गेल्या. त्याच्यामुळे आपल्याला युद्ध नावाची गोष्ट आता त्या पद्धतीची दिसेलच असं नाही. हे नाही की युद्ध कधी होणार नाही, युद्ध सुद्धा होऊ शकतं. आणि युद्धची प्रक्रिया जी आहे ती बदलत राहते. म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये प्रक्रिया होती, ती सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये नव्हती.
जी तेव्हा होती ती व्हिएटनाममध्ये नव्हती का गल्फ वॉरमध्ये नव्हती. तर ते मेथॉडॉलॉजी जी आहे ते बदलत राहते. आणि जे आपण आता बघितलं तर पुढे जाऊन हे नाही की ऑल आउट जर का वॉर सुरू झालं आणि युद्ध झालं दोन्ही देशांमध्ये की नुसतं ड्रोन्सच करत बसतील असं नाही. ड्रोन सुद्धा वापरले जातील, ग्राउंड फोर्सेस सुद्धा वापरले जातील, नेव्ही सुद्धा वापरली जाईल, जी याखेपी बाहेर म्हणजे त्यांनी शो ऑफ फोर्स केला होता पण ऍक्च्युली नेव्ही डिडंट फायर. सो ऑल पीपल विल कम टुगेदर अँड देन दॅट विल बी ऑल आउट वॉर. पण त्याच्यामध्ये कुठले टॅक्टिक्स आपण वापरू ते नेहमीच त्याच्यामध्ये बदलाव असतो. शेवटी मला फक्त एकच विचारायचं आहे, कारण ही प्रतिक्रिया फक्त तुमच्याकडनंच मी बघितलेली आहे. तुमची एक प्रतिक्रिया मी वाचली होती की ॲज अ मिलिटरी मॅन इफ ऑर्डर्ड आय विल गो टू वॉर बट दॅट वुड नॉट बी माय फर्स्ट चॉईस. म्हणजे एक लष्करी अधिकारी म्हणून मला आदेश दिला तर मी जाईन युद्धाला, पण हा माझा काही पहिला चॉईस नसणार आहे म्हणून. तर ही परिस्थिती आता राहिली आहे का भारत आणि पाकिस्तानमध्ये, का आता प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच पद्धतीने रिस्पॉन्स बघावा लागेल? अशाच पद्धतीने सध्या बघितलं जातं. अजूनही ते स्पेस फॉर टॉक्स तर नेहमीच असतात. आणि आपण आपले राष्ट्रीय जे आपण म्हणतो की रिझॉल्व प्रॉब्लेम्स थ्रू डिस्कशन अँड डायलॉग. प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं की दिस इज नॉट एन एरा ऑफ वॉर. तर आपलं फर्स्ट चॉईस नेहमीच हे असतं की जे काही डिफरन्सेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते सोप्यापैकी त्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. वॉर इज द लास्ट रिसॉर्ट. इट्स नॉट दॅट वी विल नॉट डू वॉर, पण इट हॅज टू बी द लास्ट रिसॉर्ट, नॉट द फर्स्ट ऑप्शन. अँड देअरफॉर एक्सप्लोर ऑल अदर पॉसिबिलिटीज बिफोर रिसॉर्टिंग टू दिस एक्स्ट्रीम मेजर. कारण त्याच्यानंतर मग देअर इज नथिंग लेफ्ट वन्स यू गॉन टू वॉर. म्हणून ते सगळं आणि परत मी ते DIMEचा उल्लेख करतो की ते DI आणि E ते आधी यायला पाहिजेत. एम शेवटी असं एम. सो इट्स ऍक्च्युली शुड बिकम DM अँड नॉट डाईम. डाईम इज इझियर टू रिमेंबर म्हणून. डिप्लोमॅसी, इन्फॉर्मेशन, इकॉनॉमी आणि सगळंच नाकामयाब झालं तर मग मिलिटरी ऍक्शन.